विधानसभेचे 2-3 आमदार आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष हिरवाळ साहेब यांनी 12 तारखेला आमच्याबरोबर येऊन निष्ठाही केली, परंतु त्यांनी आश्वासन पण दिलं की मुख्यमंत्र्यांकडे आम्ही 2 दिवसामध्ये मीटिंग लावतोय. कुठलीही हालचाल झाली नाही आणि त्या दिवसापासून हे सगळे गायब झाले. आणि म्हणून आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये महिला सशक्तीकरण शिबिराच्या निमित्ताने इथं आलेले आहेत. खरं तर जे आपली लाडकी बहीण या योजनेचा प्रचार आणि त्याचं काहीतरी थोडंसं स्वार्थ म्हणजे मिळवण्यासाठी ते इथं आलेले. लाडक्या बहिणीला एवढा इथं बोलवण्याचं काही कारण नव्हतं. त्यांना पैसे द्यायचे आहेत तर त्याचे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होतात. त्यामुळं इथं येऊन त्यांना प्रसिद्धी देणं किंवा त्याच्यातून प्रचार करणं की आम्ही हे करू शकतोय, हे खरं म्हणजे इलेक्शनची पुढची तयारी आहे. आणि लोक पण जाणतात, त्या लाडक्या बहिणी पण ओळखतात की ही इलेक्शनची तयारी आहे. जोपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत लाडकी बहीण, नंतर ही लाडकी बहिणीची योजना गायब होणार आहे, अशा प्रकारचं एकंदरीत चित्र दिसत आहे. आणि म्हणून आमची आग्रही मागणी आहे की आमचे हक्काची नोकरी आहे, हक्काच्या योजना आहेत. आम्हाला जो बाबासाहेबांनी दिलेल्या अनुसूची 5 आणि 6 मध्ये जे अधिकार आहेत, जे हक्क आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत. आम्हाला जास्त काही आम्ही मागत नाही, कायदा बदलायला लावत नाही. आम्हाला जे कायद्याने आम्हाला ध्येय आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्हाला कलेक्टर साहेबांकडून किंवा आदिवासी आयुक्तालयाला पाठपुरावा केल्याचा कुठलाही संदेश आम्हाला मिळालेला आहे. आणि आजपासून ठाणा आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यामधून चारोटी या ठिकाणी जो मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे आहे तो आता बंद केलेला आहे. त्यांना कल्पना आहे की नाही काही कल्पना नाही, कारण बऱ्याच लोकांना आम्ही मागणी करतोय परंतु त्याची कोणी दखलच घेत नाही. त्यामुळं आम्हाला पण फारसं त्याच्याबद्दल नवल वाटत नाही, कारण आदिवासी हा दुर्लक्षित प्राणी आहे. त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि हे सगळे जे अधिकारी, प्रशासन आणि सरकार हे म्हणजे खरं म्हणजे आदिवासीच्या विरोधामध्ये जे कोणी आहे त्याला संरक्षण देणारे लोक आहेत. जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत ठाम आहोत.